शक्यतो जेव्हा आपण लग्न करतो किंवा रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा सगळ्यांकडेच एक असतं की घरच्यांना कसं मनवायचं. आणि तुमचं तर अगदीच म्हणजे कॅनडा, भारत, मराठी संस्कृती, तिकडची तुमची वेगळी संस्कृती. घरच्यांना काही प्रॉब्लेम होता किंवा घरच्यांना तुम्ही कसं मनवलं तुमच्या रिलेशनशिपसाठी? काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. नाही. वाव. आमची फॅमिली खूप अंडरस्टँडिंग आहे. आय थिंक खूप प्रेम आणि खूप रिस्पेक्ट आहेत की ठीक आहे, मी परदेशी आहेत. येस. मी फॉरेन आणि माझी कस्टम्स आणि हे सगळं थोडं वेगळं आहे. येस. आणि सारंगची आईबाबा आम्ही खूप बोललो आणि ते अंडरस्टँडिंग आहेत की आमचं जीवन चांगले झाले तर काही प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही. बरोबर. तर माझी पेरेंट्स ऑल्सो, कारण ते खूप लिबरल आहे आणि खूप आय मीन एक्सपिरियन्स्ड इन डिवोर्स ऑल्सो. माझी आई एक बार डिवोर्स झाली आणि माझी बाबा 2 बार झाली. सो ते काहीच प्रॉब्लेम नाही की पॉला खुश आहे का, पॉला तुझ्या safe खुशीमध्ये आहे. सगळं आहे. हो, जीवन चांगले झाले, काम चांगले झाले तर काही प्रॉब्लेम आहे. व्हेरी ट्रू. खरं आहे. म्हणजे खूप क्यूट आणि खूप छान आहे तुमची लव्ह स्टोरी. आमच्या लोकमत सखीकडनं सुद्धा तुम्हाला खूप खूप विशेष असंच खूप छान सगळं होत राहावं. आता थोडंसं पुढे गेल्यानंतर बरेचदा आम्ही असं ऐकलं, इव्हन सारंगला सुद्धा बोलताना, की तुमच्या हातची एक डिश आहे की जी त्याला खूप आवडते. म्हणजे शक्यतो आपल्या मराठी घरांमध्ये सुद्धा पहिली रसोई बनवायची खूप म्हणजे ती एक प्रथा आहे. सो तुम्ही असं काही लग्नानंतर पहिलं त्यासाठी बनवलंय का, किंवा लग्नाच्या आधी असं काहीतरी बनवलंय सारंगला आवडतंय? नाही. नाही. हो, मला स्वयंपाक आवडलाय, पण सारंग जास्त स्वयंपाक करते. ओके, तो जास्त स्वयंपाक करतो. हो. ओके. सो असं एकही असा पदार्थ नाही की जो सारंगला जास्त आवडतो तू बनवलेला? हो, माझी ग्रिल चीज सँडविचेस. हेच उत्तर मला जाणून घ्यायचं होतं. खरंय खरंय. आणि आम्हाला पण कधीतरी टेस्ट करायला आवडेल.